दान मिळालेलं आहे आणि जे पात्र शेतकरी होते त्यांना अपात्र ठरवून त्यांना या माफीपासून वंचित ठेवण्यात आलेले आहे, वंचित ठेवण्यात आलेले आहे। मग शिवसेनेची घोषणा काय होती? शिवसेना प्रमुखांची घोषणा काय होती? आम्ही अटीतटी नव्हत्या घातल्या, आपण अटीतटी घालत नव्हतो, शर्ती घालत नव्हतो, आपण सगळ्यांना कर्ज मुक्त करत होतो। कर्ज मुक्त, अटी शर्ती काही नाही, सगळा शेतकरी माझा आहे, जा तुम्ही मोकळेपणाने जगा, हे राज्य तुमचं आहे। आणि शरद पवार आता जे बोलतायत, कसं होणार म्हणे घोटाळा? ही जी काय सगळी यादी आली ती बँकांकडनं आली, संस्थांकडनं आली, सहकारी बँकांकडनं आली, आणि त्यांनी जी काही यादी दिली, त्यांनी जी काही यादी बनवली, त्या यादीप्रमाणे परस्पर पैसे त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले। घोटाळा होणार कसा? अहो पवार साहेब, हीच तर ज्ञानबाची मेघ आहे। ही जी यादी कोणी बनवली, जरा बसून घ्या रे, ही यादी ज्यांनी बनवलेली आहे, ही यादी कोणी बनवली? सहकारी बँका, संस्था, बरोबर आहे ना? कारण तुम्ही, तुमच्यापैकी किती शेतकरी आहेत, किती जणांचं कर्ज आहे, किती जणांचं कर्ज माफ झालेलं आहे? मग जे मी बोलतो ते बरोबर आहे ना रे? ही यादी कोणी केली? आपण केली का त्यांनी केली? ज्या संस्थांनी ही यादी केली त्या संस्था कोणाच्या बगलबच्च्यांच्या आहेत? कोणत्या बगलबच्च्यांच्या आहेत? पवार साहेबांच्या बगलबच्च्यांच्या नाहीत, काँग्रेसवाल्यांच्या बगलबच्च्यांच्या नाहीत, राष्ट्रवादीवाल्यांच्या नाही आहेत। मग जर तुम्हीच कर्ज देणारे, तुम्हीच त्या सगळ्या योजनांचा लाभ घेऊन कोणाच्या खात्यात किती पैसे टाकणारे हे तुम्ही। आणि म्हणून जे आनंदराव बोलले ते बरोबर आहे। अरे प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाणारी अवलाद आहे, प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाणारी अवलाद आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाले। म्हणजे स्मशानात गेले तरी सुद्धा हे भ्रष्टाचार करतील। काय खायचं तुम्ही बाकी ठेवलंय, संपूर्ण देश नासून टाकलेला आहात, आणि तरी सुद्धा आता यांना स्वप्न पडतायत। अजित पवार म्हणतोय मी मुख्यमंत्री होणार, करणार तुम्ही मुख्यमंत्री? अरे 70,000 कोटीच्या घोटाळ्याचं काय झालं त्याचं उत्तर दे पहिलं। आणि हे आरोप मी करतो आहे, याचं कारण असं की जे अजित पवार बोलले, मध्यंतरी कुठेतरी त्या जालन्यात आले होते आणि जालन्यात येऊन बोलले हे शिवसेना, हे इथं शिवसेनेचं राजकारण हे दुतोंडी आहे। ठीक आहे, निदान आम्हाला दोनच तोंड आहेत, तुला किती तोंड आहेत? आणि कुठल्या तोंडाने काय खातो, कुठल्या तोंडाने काय बोलतो हे तुम्ही जरा सांगा। पण तुम्ही जे बोलला होतात की आरोप झाले, जोपर्यंत मी निरपराध साबित होत नाही तोपर्यंत मी राजीनामा दिलेला आहे, तो घेणार नाही। मग का परत घेतलात राजीनामा? बरं 70,000 कोटी रुपयाचं जे आरोपाचं डबल आहे त्याचं उत्तर कधी मिळणार? आणि म्हणून दिवाकरजी तुम्ही बोललात आम्ही विधान परिषदेत असं करू, विधानसभेत तसं करू, करायलाच पाहिजे। कारण ते एक आपल्या लोकशाहीचं पवित्र मंदिर आहे, तिकडे न्याय आपल्याला मिळालाच पाहिजे। न्याय मागण्याचं एक पवित्र ठिकाण आहे, ते हक्काचं ठिकाण आहे। पण तिथे आपण जी घोषणा केली, आम्हाला श्वेतपत्रिका पाहिजे, दिली तोंडावर भिरकावून श्वेतपत्रिका। काय त्याच्यामध्ये? त्या विजय पांढरेंनी जे आरोप केले त्यांचं जे काही निरीक्षण आहे, विजय पांढरे काय माझा कोण लागत नाही ना, या कोणाचा लागत? हे विजय पांढरे सरकारी त्या सेवेतले एक अधिकारी आहेत, जबाबदार अधिकारी आहेत। या विजय पांढरेंनी जे सत्य डोळ्यासमोर आणलंय, तर म्हणजे त्याच्यापेक्षा आणखीन श्वेतपत्रिकाही असूच शकत नाही, असता कामा नये। पण ही श्वेतपत्रिका तुमच्या तोंडात भिरकावून दिली, त्या श्वेतपत्रिकेत काहीच नाही, सगळं आलबेल आहे। आणि त्याच्यानंतर जो एक फार्स केलेला आहे, जे एक थोतांड केलेला आहे, विरोधी पक्षांनी सांगितलं आम्हाला ही श्वेतपत्रिका मान्य नाही, याची चौकशी झालीच पाहिजे। ठीक आहे, चौकशी झाली पाहिजे। मग चितळेंची समिती नेमली, सगळ्यांना वाटलं तर बरं झालं, आता दूध का दूध पाणी का पाणी करून दाखवतील, कारण चितळे आहेत। पण 2 दिवसापूर्वी जे वृत्तपत्रात आलं, या चितळेने आपल्या विनोद तावडेने उत्तर दिलं की तुम्ही केलेल्या आरोपांची चौकशी करणं माझ्या कक्षेत नाही, सरकारकडनं जेवढी माहिती येईल तेवढीच मी तपासणार। मग झक माराल ती पद घेतलं कशाला? द्या ना राजीनामा, द्या राजीनामा। आज तमाम महाराष्ट्र जो तुमच्याकडे आशेने डोळे लावून आहे की हे चितळे मला न्याय देतील। मराठवाड्यामध्ये दुष्काळ आहे, विदर्भात अजून तसा दुष्काळ नाही, बुलढाण्यामध्ये थोडा दुष्काळ आहे। पण तमाम विदर्भकरांना विचारतोय,
दुष्काळ जरी असला, दुष्काळ जरी नसला तरी तुमची हालत त्या मराठवाड्यापेक्षा काही वेगळी आहे? जे सिंचनाचे प्रकल्प तुमच्याकडे व्हायला पाहिजे होते त्यातले किती प्रकल्प झाले? पैसा खर्च झालेला आहे, पैसा खाल्ला गेलेला आहे. पण माझा विदर्भ, माझा मराठवाडा, अगदी भंडारा असेल, चिखलदरा तिकडे असेल, मेळघाट असेल, भंडारा म्हणजे खरं म्हणजे तिकडे पाणी आहे, तळी आहेत, पण तरीसुद्धा तिकडे आता टँकरच्या फेऱ्या वाढलेल्या आहेत. सभेला येण्यापूर्वी मला विजयराज शिंदे सांगत होता, साहेब तुम्ही मागणी करा, बुलढाण्यामध्ये दुष्काळ आहे, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचं पीक कर्ज माफ झालंच पाहिजे. अरे वय झालंच पाहिजे, करायलाच पाहिजे, केलंच पाहिजे. पण जे आपल्याला कळतं ते सरकारला कळत नाही. मग सरकार कुठे आहे? कोणाचं आहे सरकार? अगदी राज्यापासून, गल्लीपासून दिल्लीपर्यंत तुम्ही एक तरी उठून सांगा की होय सरकार आहे आणि ते सरकार माझ्या पाठीराख आहे, मला कोणताही त्रास झाला तर माझं सरकार माझ्या पाठी खंबीरपणे उभं राहतं. वाटते तुम्हाला? पृथ्वीराज चव्हाण दिसले तरी तुम्हाला? अगदी काल परवाकडे राहुल गांधी मुंबईत येऊन गेले, आज तिकडे उत्तर प्रदेशमध्ये गेलेत. मी टीव्हीवरती बघत होतो. उत्तर प्रदेशमध्ये जे गेलेले आहेत कशासाठी गेले? त्या एका पोलीस अधिकाऱ्याचा खून झाला आहे, ज्याने खून केला तो फासावर गेलाच पाहिजे. मग तो राजा भैया असेल ना ते आणखीन भैया असेल कोण मला माहिती नाही, जो गुन्हेगार असेल तो फासावर लटकलाच पाहिजे. पण राहुल गांधी संपूर्ण बाकीची कामं सोडून उत्तर प्रदेशमध्ये राजकारणासाठी त्या पोलीस अधिकाऱ्याच्या घरी गेले. तुम्ही मुंबईत येऊन गेलात, माझ्या भंडाऱ्यामध्ये ज्या छोट्या मुलींवरती बलात्कार झाले त्यांच्या घरी तुम्हाला जायला जमलं नाही? या माझ्या विदर्भामध्ये गेल्या वर्षात अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. कर्जबाजारीपणाला कंटाळून मी, माझं कुटुंब नीट पोचू शकत नाही, त्यांना सुखाचे क्षण त्यांच्या आयुष्यात मी आणू शकत नाही, म्हणून चिठ्ठ्या लिहून शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. या एका सुद्धा शेतकऱ्याच्या घरी जावं असं राहुल गांधीला वाटलं नाही? काय थाट, काय माट. मुंबईमध्ये आल्यानंतर वाहतूक रोखून ठेवली, एक एक तास, 2-2 तास वाहतूक बंद. का? आम्ही काय मुंबई बंद नव्हता केलेला, पण राहुल गांधी आले त्यांच्या सुरक्षिततेसाठी आम्ही बंद केलेला आहे. काय राहुल गांधी आले आणि गेले, काय फरक पडला तुम्हाला? काय उपयोग झाला? आणि राहुल गांधी कोण आहेत? एका काँग्रेसचे उपाध्यक्ष आहेत. एक तुमच्या पक्षाचा उपाध्यक्ष आल्यानंतर ज्यांनी तुम्हाला मतं दिलेत त्यांना तुम्ही खोडंबून ठेवता, त्यांना खोडंबून ठेवता. बरं, यांची मस्ती एवढी वाढत चाललेली, एवढी वाढत चाललेली आहे. म्हटलं आपण एक काम करूया. या अजित पवारांच्या डोक्यात हवा गेलेली आहे, मुख्यमंत्री व्हायचं स्वप्न बघतायत. म्हणजे यांच्या काकांकडे जाऊन म्हटलं एक त्यांची तक्रार करूया. तक्रार करायचं ठरवलं तर काय डोमलं. दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये बातमी, शरद पवारांना पंतप्रधान व्हायला आवडेल. म्हटलं मारा कपाळावर हात. म्हणजे काय स्वप्न आहे हो? काकाला पंतप्रधान व्हायचे, मुख्यमंत्री त्यांच्या पुतण्याला व्हायचे. म्हणजे जनता जगली काय, जनता मेली काय? घोटाळे करून सुद्धा आम्ही खुलासे करणार आणि ते तुम्ही स्वीकारायचे, तरी तुम्ही आम्हाला मुख्यमंत्री करायचं, तरी तुम्ही आम्हाला पंतप्रधान करायचं. आणि म्हणून मी त्यांना सांगते की शिवसेना प्रमुखांच्या सभेला जी गर्दी होत होती, नव्हे आज सुद्धा होते आहे. याचं कारण शिवसेना प्रमुखांचं स्वप्न हे वेगळं होतं आणि तुमची जी स्वप्न आहेत ती वेगळी आहेत. शिवसेना प्रमुखांचं स्वप्न हे या गोरगरिबांसाठी होतं आणि तुमची स्वप्न नालायकांनो ही तुमच्या पुरतीच आहेत. जे शिवसेना प्रमुख नेहमी म्हणायचे, तळमळायचे, अरे हा माझा महाराष्ट्र, या महाराष्ट्रातली गोरगरीब जनता ही जर तडफडत असेल तर काय चाटायचे माझी मुख्यमंत्री पदाची खुर्ची? नको मला खुर्ची, मी आयुष्यात कधी मुख्यमंत्री होणार नाही, कधी काय होणार नाही, हे शिवसेना प्रमुख सांगायचे. आणि म्हणून आज सुद्धा ही शिवसेना प्रमुखांची सभा आहे आणि ही सभेची ही गर्दी बघा. ही जी गर्दी आहे ना, ही नुसती माणसं पकडून आणलेली नाही, ती पेटलेली माणसं आहेत. ही उद्या तुम्हाला या सत्तेसाठी जेव्हा तुम्ही याल तेव्हा या निवडणुकीत गाडल्याशिवाय राहणार नाही. हे पुढचं लक्षात ठेवा, हे पुढचं लक्षात ठेवा. काय स्वप्न आहेत? म्हणजे एक त्या भास्कर जाधवच्या मुलाच्या त्या मुलीच्या लग्नाचा थाटमाट बघून शरद पवार असं म्हणाले, मला झोप लागत नाही, माझी झोप उडालेली आहे. मग त्या शरद पवारांना मला सांगायचे, जरा माझ्या विदर्भामध्ये या,
तुम्ही एका मंत्र्याच्या लग्नाचा थाटमाट बघितला. तुमचं राज्य दुर्दैवाने या महाराष्ट्रावरती गेले 8-15 वर्ष आहे. या तुमच्या राज्यात आणि तुम्ही शेती मंत्री असताना या राज्यातल्या शेतकऱ्याला त्याच्या मुलाबाळांची कशी लग्न होणार त्याची काळजी पडलेली आहे. थाटमाट तर विसरून जा. कर्ज कसं फेडायचं त्याची चिंता पडलेली आहे. आणि अनेक घटना मला माहिती आहेत की नुसत्या शेतकऱ्यांनी नाही तर शेतकऱ्यांच्या मुलीने आणि मुलांनी आई वडील बोलताना ऐकलेत की आता आपली मुलगी लग्नाची झालेली आहे, हिच्या लग्नाचा खर्च करायचा कसा, सोयरीक जुळवायची कशी. एक तर कर्जाचं ओझं आपल्या डोक्यावरती आहे आणि त्याच्यात हा लग्नाचा खर्च मला झेपणार कसा. हे ऐकल्यानंतर त्या मुलीनी विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची उदाहरणं आपल्या या महाराष्ट्रामध्ये आहेत. हा आपला महाराष्ट्र. कोणावरती आपण राज्य करतो आहोत, स्वप्न काय बघतो आहोत. सगळ्यांना स्वप्न पडलेली आहेत. मुख्यमंत्री माझा कसा होईल आहे ना, माझंही स्वप्न आहे शिवसेनेचा मुख्यमंत्री. मी नाही, शिवसेनेचा मुख्यमंत्री, आणि तो मी बसवणार, नक्की बसवणार. ही शिवसेनेची ताकद. अरे शिवसेना प्रमुखांनी एवढ्या आशीर्वाद पाठी उभे केल्यानंतर मी शिवसेना प्रमुखांचा मुलगा आहे, मी गांडूसारखा घरात नाही बसणार. मी लढेन. जे सोबत येतील त्यांना सोबत घेऊन लढेन आणि जे विरोधात येतील त्यांना गाडून मी भगवा झेंडा फडकून दाखवीन. ही सुद्धा मी शिवसेना प्रमुखांचा मुलगा म्हणून तुम्हाला सांगतोय. हे किती दिवस आता बघायचं. अन्याय 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 नुसतं आम्ही सभा घ्यायच्या, तुम्ही घोषणा द्यायच्या. पण आज मी तुमच्याकडे जे आलेलो आहे ते तुमच्या मनातला राग हा व्यक्त करायला आलेलो आहे. तुम्हाला काय राग येतोय की नाही. जे पंतप्रधान पदाचं स्वप्न बघतायत, मुख्यमंत्री पदाचं स्वप्न बघतायत, त्यांना लाज नाही, लज्जा नाही, चाड नाही, चीड नाही. पण तुम्हाला तरी चाड चीड आहे की नाही, तुम्हाला तरी राग येतोय की नाही. आणि कदाचित तिकडे काँग्रेसला राष्ट्रवादीला मतदान करणारे सुद्धा इकडे काही लोक आले असतील. त्यांना मला विचारायचं आहे, तुम्ही जे काय त्यांना मतदान केलात. कारण प्रत्येक वेळेला जे सांगितलं जातं की काँग्रेसची मतं ही एक गठ्ठा मतं असतात आणि विरोधकांची मतं ही फुटणारी मतं असतात. त्या काँग्रेसवाल्यांच्या मतदारांसुद्धा मी विचारतोय की जे मत तुम्ही दिलं हे असं तुमच्या घराचं दिवाळं निघण्यासाठी दिलं. ज्या शेतकऱ्याने आत्महत्या केली काय त्या शेतकऱ्यांमधले कोणी काँग्रेसचे मतदार नव्हते. ज्या शेतकऱ्याने आत्महत्या केली काय त्या शेतकऱ्यांमधले कोणी राष्ट्रवादीचे मतदार नव्हते. मग कोणत्या तोंडाने तुम्ही तुमच्या घरातल्याने सांगताय की काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मत द्या. जी सिंचनाच्या घोटाळ्याबद्दल श्वेतपत्रिका आलेली आहे ती श्वेतपत्रिका घालत चुलेत. माझ्या या शेतकरी माता भगिनींचं जे पांढरं कपाळ आहे त्या श्वेतपत्रिकापेक्षा पांढरं कपाळ मला जास्त महत्त्वाचं वाटतं. त्याला मी न्याय देण्यासाठी आज उभा आहे. त्याला न्याय देण्यासाठी मी उभा आहे. आणि किती तुम्ही हे सहन करणार. अरे सारी गोष्ट आहे मी हक्काने तुमच्याकडे मागतो आहे. का मागतोय की ज्या वेळेला आपलं युतीचं सरकार होतं त्या युतीच्या सरकारच्या काळामध्ये विदर्भात चालू असलेली कामं बघा. सिंचनाची कामं कशी सुरू झाली होती. अरे साधी गोष्ट लक्षात घ्या. आपल्या युती सरकारच्या काळामध्ये जे मंत्रिमंडळ होतं त्या मंत्रिमंडळात किती मंत्री होते विदर्भातले आणि त्यांच्याकडे खाती काय होती ती बघा. आणि आत्ताच्या या सरकारमध्ये विदर्भातले किती मंत्री आहेत आणि त्यांच्याकडे काय खाती आहेत ती तपासा. साधी गोष्ट. या अमरावतीतनं किती आमदार आहेत काँग्रेस राष्ट्रवादीचे. किती आहेत. 4 आहेत ना. 4 बरोबर. म्हणजे तुम्ही चौकार मारल्या अमरावतीकरांनो आणि तुम्हाला मंत्रिपद किती मिळालेत. 0 मंजूर आहे. ते मधुकर किंमतकर म्हणजे आपल्या या विदर्भ विकास महामंडळाचे तज्ज्ञ सदस्य आहेत. ते बोललेले आहेत, मी नाही बोललेलो आहे. त्यांनी तर असं जाहीरपणे सांगितलेले आहे काका पुतण्यांनी विदर्भाचा निधी पळवला नाही तरी खूप झाले विदर्भावरती उपकार होतील. कोण आहे काका पुतणे. कोण आहे दरोडेखोर निधी पळवणारे. मग काका पुतणे जर का दुसऱ्या निधी विदर्भाच्या आणि मराठवाड्याच्या निधीवरती दरोडा घालत असेल तर तुम्हाला विदर्भकरांना तो मान्य आहे. परत तुम्ही त्यांना पंतप्रधान आणि मुख्यमंत्री करायला उभे राहणार आहात. हा राग तुमच्याकडे डोक्यात सतत असला पाहिजे. आहे आता उन्हाळा तापत चाललेला आहे. ऊन तापत चाललेलं आहे. वातावरण गरम होईल. तसे तुम्ही गरम झालात आणि निवडणुका आल्यानंतर घराघरामध्ये पैसे पोचल्यानंतर थंड पडलात तर काय उपयोग आहे. तुम्ही माणसं गमावतात. पैसे किती घेऊन घेणार. आणि मग साधा विषय तुम्हाला मी हिशोब सांगतो. जे माझ्या कानावर आले त्याचं तुम्ही हो की नाही सांगा. किती रान पेटवलं
तरी निवडणुकीच्या आधी 4-5 दिवस घराघरामध्ये, म्हणजे सगळ्यांचे नाही, कारण इकडे आलेत, मी आधीच सांगितलं, इकडे आलेले भाड खाऊ नाहीत, पैशाने विकले जाणारे नाहीत. पण जे तुम्ही बघतात, जे मी बोलतोय ते बरोबर का चूक? निवडणुकीच्या 8-15 दिवस गाव वाड्या वस्त्यांमध्ये घराघरात पैसे पोचतात की नाही पोचत? किती पोचतात? 500 रुपये, 1000 रुपये पर एक मताप्रमाणे. आणि मग जर का तुम्ही त्याचा हिशोब केलात, जर 500 रुपये एका मताला, 500 रुपये 5 वर्षाला, म्हणजे एक दिवस जर का काढला तर 22 ते 25 पैसे होतात. एका दिवसाला 25 पैसे. हे भिकारी सुद्धा 25 पैसे घेत नाही, पण ते आपण घेऊन आपलं मत नाही तर आपलं आयुष्य तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाल्यांच्या जोडीत टाकतो. कोणाला शिकवत आहे? कोणावरती आरोप करताय? बरं, दुसरी गोष्ट अशी, सगळीकडे म्हणजे पंतप्रधानांबद्दल जे मी बोललो, मुख्यमंत्र्यांबद्दल जे मी बोलतोय, शरद पवारांबद्दल बोलतोय, माझं काही वैयक्तिक काही नाहीये, पण ज्या माझ्या राज्यावरती तुम्ही सत्ताधारी म्हणून बसलेला आहात, त्या राज्यात आज आगडोंब उसळलेला असताना तुम्ही तुमची स्वप्न बघतात, हा नालायकपणा हा तुम्हाला शोभेल, पण शिवसेनेला शोभणार नाही आणि शिवसेना तो सहनही करणार नाहीये, अजिबात सहन करणार नाही. आहोत ना आम्ही. जसं मध्यंतरी जे झालं ॲडव्हान्टेज विदर्भ, आनंदाची गोष्ट आहे. इतक्या वर्षांनी का होईना, पण मुख्यमंत्र्यांना जर का असं वाटलं असेल की विदर्भासाठी काहीतरी करायला हवं, जरूर करा. विदर्भाचं जे भलं होईल त्याच्यासाठी उद्धव ठाकरेचा म्हणजे शिवसेनेचा संपूर्ण पाठिंबा आहे, आज मी जाहीर करतोय. करा, सोनं करा विदर्भाचं. अरे एक काळ असा होता की हा विदर्भ ज्याने इंग्रजाला कर्ज दिलं होतं, त्या विदर्भामध्ये आज कर्जापायी आत्महत्या होत आहेत. त्या जर वाचणार असतील आणि विदर्भामध्ये जर का सोन्याचा धूर निघणार असेल तर शिवसेना तुमच्यासोबत आहे, जरूर आहे. मी अपशकुन नाही करणार, पण ॲडव्हान्टेज विदर्भाच्या नावाखाली जर मृगजळ दाखवणार असाल, उद्योगधंद्यांच्या नावाखाली माझ्या स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन त्यांच्या डोक्यावरती उद्योगधंद्यांमध्ये जर का उपरे आणणार असाल तर पहिली शिवसेनेची गाठ आहे, लक्षात ठेवा. जर उद्योगधंदे उभे राहणार असतील तर इकडे 80-90-100% भूमिपुत्रांना नोकऱ्या मिळाल्याच पाहिजे, त्याच्यासाठी शिवसेना लढणार आणि लढेल. लढलंच पाहिजे, नाहीतर करायचं काय हे सगळं? बरं, कोणत्या एका विषयावरती तुमचं समाधान आहे मला सांगा? सिंचनाचे प्रकल्प सुद्धा मी जबाबदारी घेतो. ज्या वेळेला मी तुम्हाला सांगतो की आणा शिवसेनेची सत्ता आणा, ती तुम्ही आणणार आहात, पण मी तुम्हाला आज वचन देतोय, निवडणूक 1 वर्षानंतर 1.5 वर्षाच्या नंतर असली तरी जे सिंचनाचे प्रकल्प अर्धवट आहेत ते पूर्ण करून घेण्याची जबाबदारी आपलं सरकार आल्यानंतर माझी वैयक्तिक शिवसेनेची म्हणून राहील, हे वचन मी आज तुम्हाला देतोय. आणि हे सगळे चालू असताना, एका बाजूने ही सगळी आग लागली असताना, दुसऱ्या बाजूने जे काही होतंय त्यांना असं वाटतं की आता शिवसेना संपली, आता हिंदूंबद्दल कोणी काही बोला, हिंदू मेलेला नाही, हिंदू मेलेल्या आईचं दूध प्यायलेला नाही. जो ओवैसी तिकडे बोललेला आहे, या ओवैसीला लाथ घालून पाकिस्तानमध्ये हाकलून द्या. ही हिरवी कीड देशात कोणाला पोचायची तर पोचू शकेल, पण शिवरायाचा हा महाराष्ट्र, ज्या शिवरायांनी मोगलांना टक्कर दिली आणि ज्या मराठ्यांनी दिल्लीचं तख्त फोडलं, त्या महाराष्ट्रामध्ये ओवैसीची मस्ती आम्ही चालू देणार नाही, हे सुद्धा आज मी सांगतोय, आज सांगतोय. आणि मी मुद्दामून तुम्हाला सांगतोय, हिंदुत्व एवढ्यासाठी आहे. होय, आम्ही मराठी आहोत, महाराष्ट्रामध्ये आम्ही मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणारच, पण ओवैसीने जे काय फुटकार टाकले, आम्हाला 15 मिनिटं द्या, आम्ही या देशातले हिंदू खतम करून टाकू. तो मराठी खतम करू नाही बोलला, तो गुजराती खतम करू नाही बोलला, तो मारवाडी खतम करू नाही बोलला, तो बंगाली नाही बोलला, तो कानडी नाही बोलला, तो हिंदू म्हणून बोललेला आहे, तो हिंदू म्हणून बोललेला आहे. आणि म्हणून जे आपण सांगतो, आम्ही महाराष्ट्रामध्ये मराठी आहोत, पण हिंदुस्थानचा विचार करताना आम्ही हिंदू आहोत, आम्ही हिंदू आहोत. कारण जर ओवैसी आमच्यामध्ये ही फूट पाडत नसेल आणि आम्हाला हिंदू म्हणून खतम करायला उभा राहिला असेल तर आपल्याला सुद्धा तमाम हिंदू म्हणून वज्रमुठी आवळावीच लागेल. ती आपली काळाची आजची गरज आहे. आणि येणाऱ्या निवडणुकीत सुद्धा तुम्हाला हिंदू म्हणूनच उभं राहावं लागेल. आणि आज जे मी तुम्हाला सांगतोय की आपलं हिंदुत्व कसं आहे, काय आम्ही सगळ्या मुसलमानांच्या विरुद्ध आमच्या अंगावर आलात म्हणजे आमच्या सोबत आलात,
तर आम्ही डोक्यावरती घेऊ, पण अंगावर आलात तर आम्ही शिंगावरती घेऊ. हे आमचं हिंदुत्व आहे. आणि जे ओवेसीने केलेलं त्या ओवेसीला मला सांगायचंय की सगळे मुसलमान तुझ्या घरचे नोकर नाहीत. आज मला अभिमान वाटतो त्या अजमेर शरीफ दर्ग्याचे जे दिवाण आहेत त्यांचा मला अभिमान वाटतो. हे मी त्यांचं आज जाहीर कौतुक करतोय. एक मर्द मुसलमान ज्यांनी देशनिष्ठा काय असते हे त्यांनी दाखवलेलं आहे. म्हणजे टीव्हीवरती मी बघत होतो तुमची शिवसैनिकांचे जथेच्या जथे जेव्हा सभेत येत होते तेव्हा मी टीव्ही बघत होतो. आपले ते सलमान खुर्शीद त्यांना मुजरा करत होते. रेड कार्पेट, हे असं कार्पेट घातलेलं. अरे कोणासमोर तुम्ही रेड कार्पेट घालताय? ज्यांनी आपल्या सैनिकाची मुंडकी उडवली, त्यांचं रक्त सांडलं, ते सगळं लाल सडा बघा. आणि ते ज्यांच्या सैन्याने केलं त्यांच्या पंतप्रधान तुम्ही लाज वाटत नाही त्यांना पायघड्या घालताय स्वागताच्या. आणि म्हणून मी त्या जैनबुल अबेदीन अली, त्या अजमेर शरीफचे दिवाण यांचं जाहीर कौतुक करतो आहे. किंबहुना तुम्हाला कदाचित अतिशयोक्ती वाटेल, पण होय मी असं म्हणतो की त्यांना भारतरत्न द्या. भारतरत्न द्या त्यांना. मुसलमान असायला पाहिजे तर तो असा. हे आमचं हिंदुत्व आहे. जो आमच्या देशाला आपली मातृभूमी मानतो आणि माझ्या देशावरती प्रेम करतो, तो हिंदू असेल मुसलमान असेल तो माझा आहे. पण ओवेसी सारखा जो असेल तो कोणी असला तरी त्याला पाकिस्तानमध्ये पाठवा, हाकलून द्या त्याला. पण या दिवाणनी जे सांगितलं, अरे तो पाकड्यांचा पंतप्रधान माझ्या देशात येतोय. माझ्या देशाच्या 2 सैनिकांची त्यांनी मस्तकं उडवलेली आहेत त्यांच्या सैन्याने. त्याला स्वागताला मी जाणार नाही. नव्हे त्याच्यासाठी मी प्रार्थना सुद्धा करणार नाही, कारण हे इस्लामला सुद्धा कबूल होणार नाही. इस्लामला सुद्धा कबूल होणार नाही. हे आहे ना, असे मुसलमान आहेत, हे सगळे मुसलमान आहेत. पण आपल्याबद्दल जो काही गैरसमज होतोय की शिवसेना म्हणजे मुसलमानांचे विरोधी, नाही. मी पुन्हा एकदा सांगतो, जे राष्ट्रप्रेमी आहेत ते आमचे आहेत, पण जे आमच्या मुळावरती येतील त्यांना मात्र आम्ही इकडे शिल्लक ठेवणार नाही. हे सुद्धा आमचं तेवढंच मोठं असतं. आणि म्हणून आज तुम्ही सगळेजण आलेला आहात, गावाखेड्यातनं काना कोपऱ्यातनं आलेला आहात. तुमची मस्तकं सुद्धा ही भडकलेली पाहिजेत. भडकलेत की नाही भडकलेत? का नुसतं इकडे टाळ्या वाजवून जे अजित पवार म्हणाले, जे सुशील कुमार म्हणाले की यांच्या सभेला गर्दी होते पण मतामध्ये होत नाही, तुम्ही मतं देऊन शिवसेनेचा आपला भगव्याचा मुख्यमंत्री तिकडे बसवणार आहात की नाही? आणि माझ्यासाठी नाही, विदर्भाच्या जनतेला एक चांगले दिवस आणण्यासाठी म्हणून हे तुम्ही केलं पाहिजे. हे तुमचं कर्तव्य आहे. किंबहुना मी तर म्हणेन की तुमचं काम काय आहे? काँग्रेस आणि राष्ट्रवादी ही आपल्या देशाला लागलेली गोचिड आहे. गोचिड माहिती आहे ना रे? कारण मी शहरी बाबू आहे. तुम्ही जास्त गुरं, गाई, बैल सगळे तुम्हाला माहिती आहेत कशा गोचिडी चिकटतात. निघतात का अशा? खेचू म्हटलं तरी निघत नाहीत. आणि तुकाराम महाराजांनी जे सांगितलंय की गाईच्या आचळाला लागलेली गोचिड ही दूध नाही तर ती रक्त पिते, ती सुद्धा रक्तच पिते. तसे रक्त पिणारे काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाले आहेत. या गोचिडी तुम्ही खेचून काढणार आहात की नाहीये? हा निश्चय तुम्ही करणार आहात की नाहीये? आणि म्हणून तुम्ही सगळेजण जे आलेले आहात हे केवळ गर्दी नाही, तर तुमच्या प्रत्येकामध्ये बाळासाहेबांचे खोलवर गेलेले विचार आहे. म्हणून मी तुमच्या प्रत्येकामध्ये मी बाळासाहेब बघतोय, शिवसेना प्रमुख बघतोय. आणि त्या शिवसेना प्रमुखांना आपण वचन द्यायचं, हात वर करून वचन द्यायचं आहे की साहेब आम्ही तुमचे सैनिक आहोत. किती आलं, कोणी आलं, किती डोकी आपटली तरी आम्ही हटणार नाही, फुटणार नाही, तुटणार नाही आणि विकलं तर जाणार नाही. पण या वेळेला जे आम्हाला आव्हान दिलेलं आहे की ही गर्दी मतामध्ये रूपांतर होऊ शकत नाही, ही कितीतरी पटीने मतात रूपांतर करून काँग्रेस आणि राष्ट्रवादीला आम्ही या मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही. एवढा एकच प्रतिज्ञा करून मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण बघतोय अमरावतीमध्ये उद्धव ठाकरे यांची ही जाहीर